नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे देवी पण रामपुरेच्या घरी आलेली राहते। देवी म्हणते घरच्यांना, मी तुम्हाला आशीर्वाद देते, तुमचं सगळं चांगलं होईल। हे बघून दादासाहेबांना तर खूपच आनंद होतो। दादासाहेब लगेच त्या देवीचा नमस्कार करता, पाया पडता। आता ती देवी म्हणते, तुमची सून मीरा, तुमची सून खूपच चांगली आहे, ती खूप संस्कारी आहे। मला दिसत नव्हतं डोळ्यांनी तरी ती मला देवीच्या मंदिरामध्ये घेऊन गेली होती। मी तेव्हा तिथे देवीची पूजा केली होती। हे फक्त तुमच्या सुनेमुळे झालं। ती एकदमच चांगली आहे। भले ती देवीचा कधी पण पाया पडत नाही, पण ती मंदिराच्या आजूबाजूला साफसफाई ते काम ती खूपच करू लागत असते। ते ऐकून सगळ्यांना ते एकदम मोठा धक्का लागतो। आता मंजिरी ते एकदम विचारामध्ये पडते। मंजिरी म्हणते, हे सगळं कसं काय शक्य आहे बरं? मंजिरीला काय होतं काय नाही तिलाच काही सुचत नसतं। मंजिरी फार तो दिवा विझवण्याचा पण प्रयत्न करू लागत असते, पण तो काही दिवा विझल्या जात नाही। आता इकडे देवी पण त्यांच्या घरी थांबलेली राहते। तेवढ्यात मीरा पण म्हणते, देवी तुम्ही आजचे दिवस प्लीज आमच्या घरी थांबा ना। तेवढ्यात ती म्हणते, ठीक आहे चालेल, मी थांबते। असं म्हणून देवी पण प्रेक्षकांनो पहिल्यांदाच त्या रामपुऱ्यांच्या घरी थांबलेली राहते। पुढे देवी काय करेल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे, कारण की देवी आता त्या मंजिरीच्या मायाच्या सगळे कारस्थान घरच्यांसमोर आणणार आहे। आता त्या मंजिरीचा जो काही खरा चेहरा आहे, मंजिरी जे काही कारस्थान करते ते सगळं देवी उघडं पाडणार आहे। ते सगळं घरच्यांच्या समोर आल्यावरती दादासाहेब पुढे काय करतील हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की दादासाहेबांना पहिलेपासूनच त्या मंजिरीवरती फार असा डाऊट आलेला राहतो। दादासाहेब म्हणू लागत असता, ही मंजिरी खूपच चुकीची वागते। दादासाहेबांनी फार तिचा तपासणी करायचा पण प्रयत्न केलेला राहतो। आता इकडे मंजिरी सोबत पुढे काय होते पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। आता इकडे अथर्वला पण मीरावरती जरा प्राऊड फील वाटत राहतं, कारण की आता अथर्व म्हणतो, देवीसाठी ती इतकं काही करते, भले ती मंदिरात जात नाही पण ती देवासाठी खूप काही ते करते, ती वेदासाठी खूप करते। आपण तिच्याबरोबर चुकीचं वागतो, आपण तिच्याबरोबर असं वागायला नको, असं मनातून अथर्वला पण थोडंसं वाटलेलं राहतं। आता देवी पुढे काय काय चमत्कार करेल, देवी पुढे काय चमत्कार दाखवेल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे, कारण की आता ती असे काय काय चमत्कार दाखवणार राहते। त्याच्याने त्या मंजिरी मायाचा तर प्लॅन तर फेल होतोच, त्यांचा असली चेहरा पण तो घरच्यांच्या समोर येणार आहे। त्यांचा असली चेहरा घरच्यांच्या समोर आल्यावरती मालिकेत नेमका काय ट्विस्ट होतो हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असेल। तुम्हाला काय वाटतं? तुला जपणार या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुला जपणार या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।